मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवा सेनेची जोरदार मुसंडी, 10 पैकी 7 जागांवर युवा सेनेचा दणदणीत विजय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न, महिलेकडून नावाच्या पाठीची मोडतोड करत घोषणाबाजी, महिलेच्या घरी दाखल होत पोलिसांकडून चौकशी सुरू। मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेच्या दादरमधील घरी पोलिसांकडून चौकशी, महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती, सोसायटीमधील धिंगाण्याचे महिलेचे आणखी काही व्हिडिओ समोर। अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश, तर हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर मुंबईसाठी अमित शहांचं विशेष प्लॅनिंग, स्वतः घेणार डेंजर झोनमधील मतदारसंघांचा आढावा। निवडणूक आयोग 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबईत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न, उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। धर्मवीर 3 सिनेमाची स्क्रिप्ट मी लिहीन तेव्हा अनेकांचं पितळ उघड पडेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा बनवावा, संजय राऊतांचा टोला। पावसामुळे पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबल्यानं मविया आक्रमक, मवियाकडून मेट्रोचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न, 29 सप्टेंबरला लोकार्पण करणार, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मवियाचं आंदोलन मागे। एसटी प्रवर्गाचा लाभ मिळवण्यासाठी नागपुरात आदिवासी गोंडगुवारी समाजाचा मोर्चा, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात।